तस्मै श्री गुरवे नमः. एकशे 67वा श्लोक चाललाय आपला. बरे निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा. घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. हा विषय आपण काल सुरू होता हा आपला श्लोक, त्याच्यावर आता आपण चिंतन करू परत. बरा निश्चयो काल झाला आपला. दृढ निश्चय केला पाहिजे, एकच निश्चय करायला पाहिजे. अनेक गोष्टी एकाच वेळेस केल्या ते एक पण नीट होत नाही. 10 ठिकाणी विहीर खणण्यापेक्षा एकाच ठिकाणी खणलं पाहिजे. त्याप्रमाणे आपले जे विचार आहे ते एका दिशेने पाहिजे. युनिडायरेक्शनल थॉट्स असं म्हटलं पाहिजे. तिथं म्हणतात जसं सूर्याचा प्रकाश असतो, जर भिंगाणी एकत्र केला किरण तर कागद पण जळतात. तसे आपले विचार पण एकाग्र जर केले आपण तर कोणतंही अशक्य काम सुद्धा शक्य होऊ शकतं. आणि म्हणून निश्चय एकाच गोष्टीचा करावा, दृढ निश्चय. ते इथं सांगितलं. बरा निश्चय शाश्वताचा करावा. हा दृढ निश्चय का होत नाही आपला? कारण मनामध्ये संशय येतो की आपल्याला मिळेल का नाही मिळेल. आणि हा संशयच माणसाच्या अपयशाचं कारण आहे. रमण महर्षी उपदेशसार ग्रंथामध्ये म्हणतात, कर्तुराज्ञया प्राप्यते फलम, कर्म किं परम कर्म तज्जडम, कृतिर्महोदधौ पतन कारणम, फलम शाश्वतम, गती निरोधकम. गती म्हणजे प्रगती, निरोधक म्हणजे थांबणार. फळाची अशाश्वतता हेच माणसाच्या प्रगतीचं रोधन आहे, म्हणजे अडथळा आहे, गतिरोधक ज्याला म्हणतो. मग हा संशय जाईल कसा? तर ईश्वर अर्पितम हा त्याच्यावर उपाय सांगितला की आपण आपलं कर्म केलं पाहिजे. सकाळी उठलं पाहिजे, बरोबर आसन घातलं पाहिजे, डोकं मानपाठ सरळ रेषेत ठेवलं पाहिजे. जसे नियम सांगितलं त्याप्रमाणे आपली साधना नियमाने केली पाहिजे. आता आपल्याकडून जे चांगलं होतं ते आपण करत राहायचं. शेवटी भगवंत करणारा. मग काय काय करायचं? योग, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, मग समाधी. असं काय काय समजावून सांगितलं आणि जे जे आपण आतापर्यंत ऐकलं प्रामाणिकपणे त्याचं आचरण केलं पाहिजे. यश अपयश आपल्या हातात नाही, ते भगवंताच्या हातात. समजून डू द बेस्ट अँड लिव्ह द रेस्ट. जितका विश्वास जास्त तितका संशय कमी. ते इथं सांगतात आहे. म्हणून म्हणे दास संदेह तो विसरावा. मनात संशय आणू नको. गुरुच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेव. गुरु वेदांत वाक्येषु विश्वास. असं नाही केलं आणि कधी हे तर कधी ते, कधी संसार तर कधी परमार्थ, कधी विषय तर कधी भोग तर कधी रोग, मग कधी कधी योग. असं जर केलं तर काय होईल? सगळा वेळ वाया जाईल. एक ना धड 12 भर चिंध्या असं म्हणतात तिथं. तुम्ही काय करा, वेळ वाया घालवू नका. घडीने घडी, घडीने घडी सार्थकाची करावी. सार्थक आणि निरर्थक. म्हणा जे घडी राघवे विन गेली, जी घडी भगवंताच्या स्मरणाशिवाय गेली ती व्यर्थ गेली. म्हणून सार्थक तेव्हा जेव्हा भगवंताचं स्मरण होईल तेव्हा सार्थक. जितका होईल तितका वेळ आपण जास्तीत जास्त ईश्वराच्या स्मरणात घालवलं पाहिजे. ते आपलं स्वरूप आहे. आणि ईश्वराचं स्मरण म्हणजे खरं जागे राहणे. ईश्वराला विसरणं म्हणजे झोपणे.
उत्तिष्ठ, जागी व्हा. उत्तिष्ठ, जाग्रत. जागी झाल्यावर काय करा? प्राप्य. प्राप्य म्हणजे प्राप्त करा. कुणाला? सद्गुरूला. वरान. वरान म्हणजे जे वरिष्ठ आहे, जे ज्ञानी आहे, जे श्रोत्रिय आहे, जे ब्रह्मनिष्ठ आहे, अशा सद्गुरूकडे गेलं पाहिजे. घडीने घडी सार्थकाची करावी. कारण काय माहितीये, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयोर भूती. खरंच तुम्हाला तुमच्या जीवनात यश प्राप्त करायचं असेल ना, तर गुरु पाहिजे. नुसता अर्जुन असून चालत नाही. अर्जुन हा कर्म आहे, पण कर्माला श्रीकृष्णासारखा गुरु मार्गदर्शक पाहिजे. गुरु करणार काही नाहीये, गुरु तुमच्याकडून करून घेणार. पण जसं भगवान श्रीकृष्णाने शस्त्र न उचलण्याचं व्रत घेतलं होतं, प्रण घेतलं होतं. मी शस्त्र उचलणार नाही. द गुड मॅनेजर इज वन हू डज नथिंग, असं म्हणतात. खरा मॅनेजर तो आहे, तो करत काहीच नाही. तसे गुरु शिष्याकडून सगळं करून घेतात. आणि विशेष इथं अशी गोष्ट आहे, की ज्याचं त्यालाच करायचं असतं. गुरु फक्त मार्गदर्शन करू शकतो. पण मार्गदर्शनाशिवाय काम पण होत नाही. आणि म्हणून गुरुकडे जाऊन आपला वेळ सत्कारणी लावला पाहिजे. नाहीतर व्यर्थ ट्रायल अँड एरर मेथड मध्ये आपण आपली सगळी जीवन खराब करून टाकतो. गुरुकडे जा, सांगतील त्याप्रमाणे वागा, तात्काळ तुम्हाला त्याचं फळ मिळेल. म्हणून सदा संगती सज्जनाची धरावी. त्यांच्या संगतीत रहा. मुर्दों के साथ रहोगे तो मुर्दे बन जाओगे. म्हणून चैतन्याच्या सोबत राहिलं तर चैतन्य होऊन जाणार तुम्ही. आता चॉईस इज युअर्स. यथेच्छसी तथा करू. जसं तुम्हाला इच्छा असेल तसं करा. मुडदे कोणाला म्हटलं माहिती का? जे जडासोबत राहतात ना, देहासोबत, त्यांना मुडदे म्हटले. देह मुडदा आहे, मुडद्याबरोबर राहतो. आणि तुम्ही आम्ही सगळे या देहाच्या सोबतच राहतो. आणि म्हणून देह सोडून द्यायची, देहबुद्धी सोडून द्या आणि आत्मबुद्धी प्राप्ती समर्थ पुढे सांगतात आहे. ऐका लक्षपूर्वक. 168वा श्लोक. करी वृत्ती जो संत तो संत जाना, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यमाना, उपाधी देह बुद्धीचे वाढविते, परी सज्जना केवी बा परी सज्जना केवी बांधू शकेते. सुंदर आहे मनाचे श्लोक. त्याचा अर्थ इतका गहन आहे, चिंतन करावं तितकं कमी. म्हणून खरं पाहिलं तर बघूया, आपण आता 2-3 महिन्यापासून करतोय मनाचे श्लोक. एक एक श्लोक गहन आहे. काय आहे, एकदा मनाचे श्लोक वाचले ना, तर गीतेची गरज नाही, उपनिषदाची गरज नाही, ना ज्ञानेश्वरीची गरज आहे, ना दासबोधाची गरज आहे. इतके सोपं करून ठेवलंय तत्वज्ञान आपल्याला, आपल्या संतांनी. त्यांची कृपा आहे आपल्यावर. जे उपनिषदातलं गहन ज्ञान इतकं सोपं, ते सोपं असल्यामुळे आपल्याला वाटतं की हे घर की मुर्गी दाल बराबर, तसा प्रकार आहे हा. इतकं महत्वाचं ज्ञान असून सुद्धा मनाचे श्लोक वाचत नाही लोक. अरे काय मनाचे श्लोक लेकरांचे येते? अरे लेकराचे नाहीये. लेकराला शिकवायचे लहानपणी, म्हणजे मोठ्यापणी तो त्याचा अर्थ चिंतन करेल, त्याचं जीवन बदलून जाईल. हे मनाचे श्लोक आत्मज्ञानापर्यंत घेऊन जातात, जीवन मुक्त करून टाकतात सगळ्या. आता तिथं काय म्हणले? सदा संगती सज्जनाची करावी, है की नाही? मग सज्जन कुणाला आहे? सज्जन कुणाला म्हणतात? हे आपण शरीराने काही संतांची संगती करू शकत नाही.
कारण शरीर संतांचा स्वभाव आहे ते एका ठिकाणी राहत नाही. मग त्यांची संगती करणं म्हणजे काय? त्यांच्या विचार जे आहे त्या विचारांचं चिंतन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांची संगती आहे. आता गेल्या 3 महिन्यापासून दररोज 40 मिनिटं 50 मिनिटं आपण समर्थांच्या संगतीत राहतो. भले समर्थ शरीराने नसतील पण विचाराने ते आहे ना इथं. मग इथे जे सांगितले करी वृत्ती संत तो संत जाण. कुणाला म्हणायचं संत? करी वृत्ती संत. वृत्ती संत म्हणजे आता हे गीता आली इथं. संत म्हणजे स्थिर करून ठेवले ज्यांनी मन, ज्यांनी मन शांत केलेलं आहे, ज्याचं मन सम आहे. दुःखेषु अनुद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृहः वीतराग भयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते. ज्याची वृत्ती म्हणजे बुद्धी स्थिर झालेली आहे तो संत आहे. करी वृत्ती जो संत. आता वृत्ती हा विषय फार म्हणजे जितकं चिंतन करावं तितका कमी आहे. हा वृत्ती हा शब्द याच्यावर रमण महर्षींनी इतकं सांगितलेलं की वृत्ती म्हणजे काय? मनामध्ये अनेक वृत्ती उठत असतात. जसं पाण्यावर लाटा उठतात, बुडबुडे उठतात, तरंग उठतात, त्याप्रमाणे या मनामध्ये अनेक वृत्ती उठत असतात. आणि या वृत्तीशी आपण तादात्म्य पाहून त्याच्याशी तादात्म्य होऊन त्या वृत्तीशी आपण विचलित होतो. कसं विचलित होतो? जसं बकेटीत पाणी आहे आणि पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं आहे. पाणी हललं की चंद्र हलतो. कोणता चंद्र हलतो? पाण्यातला प्रतिबिंब. म्हणजे हे पाण्याचं हलणं याला म्हणतात वृत्ती. आणि त्याच्याशी तादात्म्य पावणं म्हणजे मी, जो या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. जसा चंद्र आकाशामध्ये स्थिर आहे, पण त्याचं प्रतिबिंब खाली पडलंय पाण्यामध्ये. प्रतिबिंब विचलित होतं, पण हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, की ते माझं प्रतिबिंब आहे, मी नाही. संतांनी ते ओळखलं, की हे विचलित जे आहे ना, ते माझं प्रतिबिंब आहे, मी नाही. मग मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सुनबाईनी चहा करून आणला. किती चांगली माझी सुनबाई. आता ही काय झाली? एक वृत्ती आली. किती चांगली म्हणजे हा झाला राग. संस्कृतमध्ये याला राग म्हणतात. प्रेम, अटॅचमेंट. किती चांगलं. आणि याचे उलट काम केलं तर दिलाच नाही चहा किंवा नाक मरडलं, तुमचं तुम्ही करून घ्या, नोकर आहे का मी? असं म्हटल्याबरोबर बघा हो, अशी बोलली, आता वाईट वाटत. माझ्याच नशिबाला ही सून होती का? आता द्वेष निर्माण झाला. मला म्हणायचंय की या 2 वृत्ती निर्माण झाल्या. एक रागाची आणि एक द्वेषाची. आता या दोघांमध्ये जो सम राहतो त्याला म्हणतात संत. संत म्हणजे काय पुरुषच नाही, ती स्त्री पण असू शकतो, मुलगा पण असू शकतो, मुलगी पण असू शकते, सून असू शकते, सासू असू शकते, कोणी असू शकते. डोंट रिॲक्ट. दोन्ही पण वृत्ती आल्या आणि गेल्या. चांगली वागली ते पण राहणार नाही, वाईट वागली ते पण राहणार नाही. दोन्ही पण जाणार आहे. आगमापायिनो अनित्यातां तितिक्षस्व भारत. अरे तुझ्या मनासारखे लोक वागले तर एकदम उड्या नको मारू. आणि मनाच्या विरुद्ध वागले तर एकदम हिरमसून नको जाऊ. एखादा दिवस असा येतो की सगळे मनासारखे काम होतात आणि एखाद दिवस असा येतो की बिघडतच चालतात सगळे काम. घरात ही वस्तू बिघडली, ती वस्तू बिघडली, इकडे भांडणं झाले, बायकोशी भांडणं,
बाबा रे बाबा, मोबाईल बंद पडला, तिकडे ते झालं, अरे आज काय झालं? मन विचलित होऊ द्यायचं नाही. स्थिर होत राहत. अलख्ख निरंजन. अशी वृत्ती ज्याला ठेवता आली, त्याने आपली वृत्ती संत केली. हा शब्द समजून घ्या. नुसतं पाठ करणं सोपं आहे, पण ते आचरणात आणणं आणि समजून घेणं. म्हणून करी वृत्ती जो संत तो संत जाणा. म्हणून वृत्तीला शांत करून आधीच ते उड्या मारायला आणि तुम्ही आणखीन त्याला हलवाय. तुम्ही त्याला शक्ती देणं बंद करून टाकता. ते हळू शांत होऊन जाईल. डोंट रिॲक्ट, ॲक्ट. त्याच्यावर घ्या हो. तुम्ही क्रिया करा. तुमचं जे तुम्हाला कर्तव्य करायचंय तुम्ही ते केलं पाहिजे, की घराला आग लागली, बाबा शांत बसा, लागली तर लागू द्या. असं नाही. घराला आग लागली तर तुम्ही पाण्याने विझवा. त्याला काय तुमची कृती करा. विझणं तुमचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. विचलित होऊ नका. समोर कर्म येईल त्याला आपण आपलं ऍक्शन केली पाहिजे. त्यावर रिॲक्ट नका करू. आपण लगेच रिॲक्ट होऊन घेतो आणि आपलं मन खराब करून टाकतो. डोंट रिॲक्ट. बघत राहा. कौतुक पाहे संचिताचे. जे आहे आपल्या नशिबाने जे आलं ते पाहत राहायचं. आणि विचलित न होण्यासाठी कीप सेफ डिस्टन्स. सतत नामस्मरण. परिस्थिती येत राहते, बदलत राहते. आपलं सुख परिस्थितीवर अवलंबून नाही पाहिजे. तो संत झाला. ठीक. करी वृत्ती जो संत तो संत जाणा. दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवान. दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवान. आशा आणि दुराशा याच्यामध्ये फरक बघा काय आहे. सदाशा म्हणून. आणि भगवंताला सोडून ज्या ज्या आशा आहेत त्या दुराशा. भगवंताला सोडून म्हणजे कोणत्या विषयाची, वस्तूची. नवे दैन्यवाना. नवे दैन्यवाना म्हणजे जो आशा ईश्वराकडे पासूनच ठेवतो, दुसऱ्याकडून कोणाकडून आशा ठेवत नाही, त्याचा कधीच दैन्य अवस्था होत नाही. पण याच्या उलट जो सुखासाठी विषयावर, वस्तूवर अवलंबून राहतात, त्याची सतत नेहमी दैन्य होत राहते. बघा, तो संसार केला घाई, साऱ्या अंगाची झाली लाही, आयुष्य गेले, हातपाय थकले, मुखी राम नाम नाही. म्हणून घे घे घे, हरिनाम घे. अरे बाबा, किती आशा ठेवली तर शेवटी दैन होणार आहे तुझी. हे माझं, ते माझं, ते माझं करता करता म्हणून दैन होऊ देऊ नको. जर दैन होऊ द्यायचे नसेल, तर आशा एक रामजीसे, तुझी आशा छोड दे. नाता एक रामजीसे, तुझ्या नाता तोड दे. दुसऱ्याशी नातं तोडून टाकायचं. असंग शस्त्रेन दृढेन चिटकूच द्यायचं नाही संसाराला. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. मी कर्म का करतो? माझ्या मनाच्या शुद्धीसाठी मी कर्म करतो. माझ्या मनामध्ये वासना आहेत हे मान्य करावं लागेल, कारण जन्माला आलो, देह धारण केलं म्हणजे वासना आहे म्हणूनच देह धारण केलाय. कोणताही वासना नसती तर तू जन्मालाच आला नसता.
म्हणून या वासना काढून टाकायच्या इथून आपल्याला, आणि त्याच्यासाठी कर्म करणं आवश्यक आहे. कायेन मनसा बुद्ध्या, काया वाचा मनाने जे जे कर्म करतो केवळ त्याला मी करतो हा अहंभाव त्याला लागू द्यायचा नाही. केवळ योगीन कर्म करू, आणि म्हणून त्यांना या बाधत नाही या गोष्टी. म्हणून इथे म्हणतात दुराशा गुणे जो नव्हे दैन्यमान, ज्याच्याकडे दुराशा नाही म्हणजे विषयाची आशाच नाही आहे. प्रजा हाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता, ज्याने आपल्या मनातून सगळ्या कामनांचा विषय वासनांचा त्याग करून टाकलेला आहे, तो प्रजा हाती सर्वान एक सुद्धा ठेवलेली नाही. चांगल्या आणि वाईट वासना सगळ्यांचा त्याग करून टाकलेला आहे. आत्मनी एव आत्मना तुष्ट, त्यांचं संतुष्टता त्यांची प्रसन्नता आहे आत्मस्वरूपामध्ये स्थित आहे, ती बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून नाहीये. तो संत आहे. अशा संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे. जो म्हणतो की अरे आज प्रवचनाला लोक आलेच नाही, दुःखी झाला. आज आले खूप, बापरे, म्हणजे हा सुखी झाला, म्हणजे हा संत म्हणावा का? कारण तो जर बाहेरच्या गोष्टीवर पुन्हा सुख दुःख त्याच जर अवलंबून असेल तर तो संत राहिलाच नाही. संत म्हणतात येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, दारास नाही दूर्या, या झोपडी समाजा. ही संतांची वृत्ती आहे, त्याला संत म्हणतात. आणि ते आपल्या वागण्यातून दाखवून देतात लोकांना कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. सुख दुःख तुम्हाला येतात, सुख दुःख संताला पण येतात. तर सुख दुःखामध्ये माणसाची परीक्षा असते. विचलित नाही व्हायचं संसार. ठीक आहे सांग. उपाधी देह बुद्धी ते वाढविते. उपाधी देह बुद्धी ते वाढवी. उपाधी म्हणजे जबाबदारी. जितक्या जबाबदाऱ्या आपण जास्त घेऊ तितकी देहबुद्धी वाढते. लग्न नव्हतं केलं तोपर्यंत माझं बस, लग्न केलं आता काय झालं, देह चांगला ठेवणं आवश्यक आहे. बायकोची काळजी घ्यावं लागेल, आई वडिलांची काळजी घ्यावं लागेल, मग झालं. मग भाऊ बहिणीचं काळजी घ्यावं लागेल. उपाधी वाढली, जबाबदारी वाढली. देहबुद्धी ते वाढविते, आणि मग देहाचा जास्त उपयोग त्या ठिकाणी होतो. देहबुद्धी ते वाढविते. तुमच्या आमच्या माणसाची सारख्यांची देहबुद्धी वाढत जाऊन देहाशी इतकं तादात्म्य आपण पाहतो. आणि प्रत्येक मनुष्य बघा विवाह झाल्यानंतर 25व्या वर्षापासून ते 60व्या वर्षापर्यंत मी पाहिलं अनेक लोक ते देहाशी देहबुद्धीशी इतके तादात्म्य पावलेले असतात 60 वर्षापर्यंत. काही 50 वर्षे तर काही 60, आजकाल तर 40व्या वर्षी हे होतं. पण देहाचं भान पण राहत नाही, खात नाही, पीत नाही, देहाचा इतका वापर करत राहतात. आणि मग थोडस काही देहाला झालं रे झालं की एकदम परेशान होऊन, अरे बापरे मला हार्ट अटॅक आला, अरे बापरे माझा ऍक्सिडेंट झाला, अरे बापरे मला किडनीचा प्रॉब्लेम झाला. इतकं दुःख होतं त्यांना, कारण देहबुद्धी इतकी वाढलेली असते की देहाशिवाय ते राहू शकत नाही. आणि देहबुद्धी देहाचीच काळजी घेत बसली. म्हणून ते म्हणतात उपाधी जी देहबुद्धीला वाढवते, पण उपाधी लावून घेऊ नये का? मग जबाबदाऱ्या घेऊ नये का? लग्न करू नये का? किंवा आई वडिलांची सेवा करू नाही का? करावं सगळं. देह दिलाय देवाने, त्या देहाचा आपण उपयोग केला पाहिजे. देह आपल्यासाठी आहे, आपण देहासाठी नाही आहे, हा भाव सतत केला आहे तोपर्यंत वापरायचा. यूज अँड थ्रो ज्याला म्हणतात ना, यूज अँड थ्रो म्हणजे देह आहे त्याचा वापर करा. हातपाय चांगले कराच, भरपूर काम करा सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत. हे गुरुदेव तर आमचे इतकं काम करायचे, फक्त ते म्हणायचे सकाळी म्हणजे रात्री 10ला झोपायचे, 3ला उठायचे, 3 वाजेपासून पत्र लिहिण्याचं काम.
7 वाजेपासून जे कामाला लागायचे सकाळी बाहेर पडले की रात्री 10 वाजायचे घरी गाय आश्रमात यायचे. सकाळी 7 ते रात्री 10 अविरत काम चालू. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी प्रवचन केली गीतेवरती ज्ञान. देहबुद्धी कधी त्या देहाचा वापर त्यांनी केला. मग असं आपण या देवाचं काम करतो, भगवंताचं काम करतो, तेव्हा उपाधीकडे लक्ष पण नाही राहत. माझ्याकडे ही कार आहे, माझ्याकडे हा बंगला आहे, माझे इतके लोक आहेत, इतके माझी काळजी घेतात, याच्याकडे लक्षच नाही. या उपाधी येत राहतात आणि जातात. त्यांचं लक्ष आपल्या ध्येयाकडे असतं. प्रत्याचार पठ विरचित कंथ पुण्य पुण्य विवर्जित पंथ योगी योग नियोजित चित्त रमते बालोन्मत्त भयेह. एखाद्या लहान बालकासारखे दिसतात ते. उपाधीचं त्यांना काहीही, त्यांना ज्ञान पण नसतं त्या उपाधीचं, त्याच्यावर लक्ष पण नसतं. जसं लहान लेकराला आई अलंकार घालते, त्या लेकराला त्या अलंकाराचं काही नसतं. ते सोन्याचे का चांदीचे का किती ग्रॅमचे आणि किती तोळ्याचे, त्याला घेणं देणं नसतं. तसा या उपाधी आल्या तरी ठीक आहे, नाही आल्या तरी ठीक. मिले अगर थाट तो थाट में खुश, मिले अगर बाट तो बाट में खुश, असे दोन्ही अवस्थे. म्हणून उपाधी वाढल्याने देहबुद्धी वाढते तुमच्या आमच्या माणसारख्यांची. संतांची कधी वाढत नाही. संत त्याच्यातून सतत मुक्त असतात. म्हणून 4थी ओळ तिथे काय दिली बघा, परी सज्जना के बांधू शके ते. सज्जनाला ते बांधू शकत नाही. कसा? जसा पावसाळ्यात नद्या भरभरून समुद्राला येतात, सगळ्या प्रकारचे सुख समुद्राला मिळाले, तर समुद्र विचलित होत नाही, त्याची पातळी सोडत नाही. आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्या नद्या आटून जातात, त्यावेळेस त्याची पातळी खाली पण जात नाही. म्हणजे सगळे भोग मिळाले दुःखी होत नाही, आणि दुःख मिळाले तर दुःखी होत नाही. आपूर्यमानम अचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. स्थितप्रज्ञाची लक्षणं. न कामकामी स शांतिमाप्नोति. कोण? जो ज्ञानी आहे, सगळ्यांमध्ये सम राहत ज्याचं मन, तो विचलित होत नाही. म्हणून त्याला हे बांधू शकत नाही. जसं कमळाचं फूल पाण्यात राहतं, पाण्यात वाढतं, पण पाणी अंगाला लागू देत नाही, तसं संसारात राहून विषय यांना स्पर्श करत नाही. असे हे संत आहेत. म्हणून तुम्ही त्यांच्या बाह्यांगावर जाऊ नका, की त्यांनी कपडे कोणते घातले, अलंकार कोणते घातले, हे त्यांना अटॅक चाललंय. इथं शुकदेवांसारखे पण आहे आणि जनक राजासारखे पण आहे. एकदम वैरागी आहे, एक भोगी आणि एक योगी आहे. दोन्ही संतच आहे. पण बाह्य दृष्टीने हे नाटक चालू आहे सगळं त्यांच्यासाठी. यू कॅन नॉट जज. दुसऱ्यांना आपण संतांना असं कपड्यावरून याच्यावरून ओळखू शकत नाही. संत जाणण्यासाठी संत व्हावं लागतं, तेव्हा संत जाणतायत. जसं वकिलाला वकील ओळखता येतो, डॉक्टरला डॉक्टर बरोबर ओळखतं, तसं संतांना संत ओळखतात. त्याच्यामुळे तुम्ही बाह्य त्याच्या रंगरूपावर जाऊ नका. परी सज्जनी केवी बांधू शकेतो. बरं, ठीक आहे महाराज, असे संत आम्हाला भेटले. अशा संतांकडे गेलं तर काय केलं पाहिजे? हात दाखवायला पाहिजे. महाराज, माझं आयुष्य किती आहे सांगा. असं काही लोक बरेच जण हात दाखवतात. आम्हाला पण भेटतात, महाराज हात पहा म्हणे. आणि आम्ही हात नाही पाहत. आणि भविष्य पाहता का? म्हणे भविष्य नाही पाहत, आम्ही भविष्य घडवतो. त्यांना जाऊन भविष्य विचारू नका, की माझ्या मुलाचं लग्न कधी होईल, मुलींचं लग्न कधी होईल, नातू होईल का नात होईल, काय होईल, असे प्रश्न विचारतात जाऊन संतांना. पण त्यांना जाऊन काय विचारलं पाहिजे संतांना? जाकर उनसे पूछो खुद का पता, की मी कोण आहे, कुठून आलो आणि कुठं जायचंय मला, हे त्यांना विचारलं पाहिजे. संतांना कोणते प्रश्न विचारायला पाहिजे? समर्थ म्हणतात ऐका.
नसे अंत अनंत संतापुसावा. काय सुंदर आहे बघा. अहंकार विस्तार हा नीरसावा. गुणे वीण निर्गुण तो आठवावा. देहे बुद्धीचा आठवो नाठवावा. जय जय रघुवीर समर्थ. नसे अंत अनंत संतापुसावा. आपल्या भाषेत बोलायचं, व्हॉट इज द परमनंट? शाश्वत काय आहे महाराज या जगामध्ये? असं शाश्वत म्हणून पाहायला गेलं तर मला शाश्वत काहीच सापडत नाहीये. नथिंग इज परमनंट, एव्हरीथिंग इज चेंजिंग. चेंज इज द चेंजलेस लॉ ऑफ लाईफ. मी माझ्या डोळ्यांनी जेव्हा पाहायला गेलो तर मला शाश्वत काहीच दिसेना. सर्वम दुःखम दुःखम, सर्वम क्षणिकम क्षणिकम. मग जगावं तरी कशासाठी? वाय टू लिव्ह द लाईफ? कशाला जगू मी? हे जाऊन संतांना विचार. जसं अर्जुनाने विचारलं श्रीकृष्णाला की देवा तूच सांग आता मला. न कांक्षे विजयम कृष्ण, न च राज्यम सुखानी च, किम नो राज्येन गोविंद भोगैर्जीवितेन वा. कितीही भोग मिळाले, किती ऐश्वर्य, किती महाल, किती सोनं नाणं मिळालं, हे थोडे आपल्या बरोबर राहणार आहे. दिस इज नॉट परमनंट. सो व्हॉट इज द परमनंट? ते इथं सांगतात नसे अंत तो अनंत. ज्याला अंत नाही त्याला म्हणतात अनंत. तो अनंत काय आहे हे आम्हाला सांगा, असं विचारलं पाहिजे त्यांना जाऊन. म्हणून नसे अंत अनंत संतापुसावा. संतापुसावा असं. आणि तिथे गेल्यानंतर काय सांगितलं? अहंकार विस्तार हा नीरसावा. अहंकार नष्ट केला पाहिजे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. कसा अहंकार नष्ट केला पाहिजे त्याचं सगळं विस्तार इथं वर्णन केले. हे आपण उद्या बघू. आज इथेच आपण थांबू. जय जय रघुवीर समर्थ. बोलिए श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. उद्या सकाळी आपलं भागवत राहील 8:30. हरि